श्रोतेहो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज ऐकूया रवींद्र पिंगे आकाशवाणीतले आणि आठवणीतले हा विशेष कार्यक्रम. 2025-26 हे ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र पिंगे यांचं शताब्दी वर्ष. पिंगे आकाशवाणीच्या परिवारातले जवळचे सदस्य. आकाशवाणी मुंबई केंद्रावर मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. पिंगे यांच्याच शब्दात नोंदवलेल्या त्या काळातल्या काही आठवणींबरोबरच त्यांच्या काही कौटुंबिक आठवणी जागवत आहेत त्यांची कन्या चित्रा वाघ आणि स्नुषा छाया पिंगे. ऐकूया रवींद्र पिंगे आकाशवाणीतले आणि आठवणीतले. आमच्या लहानपणीच्या काळचं म्हणजे 70च्या दशकातलं करमणुकीचं मुख्य साधन म्हणजे आकाशवाणी. घरोघरी टीव्ही येण्याच्या आधीचे हे दिवस. तेव्हा मंगल प्रभातने दिवसाची सुरुवात करायची आणि रात्रीच्या आपली आवडमधली गाणी ऐकत ऐकत झोपी जायचं. हा जवळपास सर्व मध्यमवर्गीय मराठी कुटुंबांच्या दिनक्रमाचाच भाग होता. आमच्या घरात तर रेडिओचं आणि त्याच्यावरच्या कार्यक्रमांचं विशेष महत्त्व होतं. याला कारण बाबांची आकाशवाणीवरची नोकरी. कार्यक्रमांच्या शेवटच्या नामावलीत सादर करते रवींद्र पिंगे या शब्दांचं आम्हाला फार अप्रूप वाटायचं. इथल्या उमेदवारीच्या दिवसांविषयी शकुनाचं पान या पुस्तकात बाबांनीच लिहून ठेवलंय. ही 1955 सालची हकीकत. रेडिओच्या 30व्या वाढदिवसाचं निमित्त होऊन अखिल भारतीय पातळीवरची एक श्रुतिका लेखन स्पर्धा जाहीर झाली होती. त्या स्पर्धेच्या कालमर्यादेचा शेवटचा दिवस उंबरठ्यावर उभा राहिला आणि मला जाग आली. मग रात्री भोजन उरकल्यावर बैठक मारून एक टाकी श्रुतिका लिहून मी पूर्ण केली. मुदत संपायला अवघा 1 तास उरलेला असताना मी धावत पळत ते हस्तलिखित आकाशवाणीच्या कार्यालयात सुपूर्द केलं नि झालं गेलं विसरून गेलो. स्पर्धेचा निकाल 2 महिन्यांनी लागला. मला रोख 350 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालं. इतकी मोठी रक्कम तोवर मी कधीच हातात घेतलेली नव्हती. त्या श्रुतिकेचं शीर्षक होतं महापूर. आकाशवाणीवर तिचा रात्री झालेला प्रयोग चित्ताकर्षक झाला. मोहन नगरकरांचं दिग्दर्शन होतं. मी लिहिलेली ही श्रुतिका चांगल्याच पायगुणाची ठरली. परीक्षक मंडळात आचार्य अत्रे, विठ्ठलराव घाटे आणि मालतीबाई बेडेकर या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ साहित्यसेवकांचा समावेश होता. या गुणी माणसांनी माझ्या लेखणीची वाहवा केली ह्याचा मला दिलासा वाटला. हे पारितोषिक मिळाल्याबद्दल दिल्लीच्या नभोवाणी मंत्रालयाचं मला जे अभिनंदनाचं पत्र आलं त्यावर तिथले बडे अधिकारी बा सी मर्ढेकर या अभिजात कवींची लफ्फेदार स्वाक्षरी होती. ते पत्र मी आजतागायत जपून ठेवलंय. आकाशवाणी केंद्रातलं वातावरण बाबांच्या लेखनाच्या छंदाला आणि साहित्यप्रेमाला सर्वार्थाने पूरक होतं. रेकॉर्डिंगच्या निमित्ताने ते अनेक माणसांना भेटायचे, गावोगावी प्रवास करायचे आणि ते सगळे अनुभव अतिशय तरल शब्दात उतरवून काढायचे. घराबाहेरचं वातावरण हे आमच्या घरापेक्षा इतकं निराळं वाटायचं आम्हाला. कारण लेखन करणारे बाबा तर सोडाच, पण कोणाच्या घरात फारशी पुस्तकंही दिसायची नाहीत. आमच्या घरी मात्र पहावे तिकडे पुस्तकांचे ढीग असायचे. ऑफिसला जाण्याआधी रोज पहाटे उठून लेखन करण्याचा शिरस्ता बाबांनी कधीही मोडला नाही. संध्याकाळी दमून घरी आले की पुन्हा हातात पुस्तक. मोकळा वेळ असला की आमच्या घरी जवळजवळ प्रत्येकाच्या हातात पुस्तकच दिसायचं. बाबा घरी यायच्या वेळेला मात्र आम्ही जरा सावध असायचो, कारण नातेवाईकांबद्दल किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांची उणीदुणी काढत बसलेलं त्यांना अजिबात खपायचं नाही. वाचा काहीतरी असं सांगायचे. खरं तर कुठलं पुस्तक वाचायचं हेही त्यांनी फारसं कधी सांगितलं नाही. एक काही अपवाद मला आठवतात की लिटिल वुमनचं शांताबाई शेळकेंनी केलेलं भाषांतर 4 जणी किंवा प्रभाकर पेंढारकरांचं रारंगढांग ही पुस्तकं त्यांनी अगदी आवर्जून आम्हाला वाचायला सांगितलं होतं. पण त्यांचं असं मत होतं की वाचता वाचता तुम्हाला कळत जाईल काय वाचायचं आणि काय सोडायचं. आता इतकी मजा वाटते की आईबाबांनी आम्हाला भिंतीवर चित्र काढायला वगैरे कधीच बंदी घातली नव्हती. म्हणजे बंदी तर सोडाच, पण प्रोत्साहनच द्यायचे. पाहुण्यांना अनेकदा कौतुकाने दाखवायचे, हा बघा सूर्य किती छान काढलाय, हे झाड किती छान काढलंय. हे वातावरण आता आपल्याला फारसं दिसत नाही ना. हो ना. बाबांबरोबरच्या आमच्या घरगुती गप्पा व्हायच्या ना, त्या देखील बहुधा रात्रीच्या जेवणाच्या वेळेला. म्हणजे बऱ्याचशा एकतर्फीच असायच्या, मुलाखतीसारख्या. आई त्यांना प्रश्न विचारायची. मग बाबा आज ऑफिसमध्ये काय झालं, कोण काय म्हणालं, कुठलं नवीन पुस्तक आलंय, असेच विषय त्यांच्या उत्तरात ठरलेले असायचे.
भाषणासाठी आकाशवाणीवर खूप मोठमोठे लेखक यायचे. लेखक, पत्रकार, गायक, वादक खूप भरभरून बोलायचे बाबा त्यांच्याविषयी, विशेषतः दुर्गाबाई भागवतांबद्दल. त्यांच्याच प्रभावातून बाबांच्या वाचनातही विलक्षण शिस्त आलेली. वाचलेल्या पुस्तकाचं नाव, लेखक, प्रकाशन याचबरोबर त्यातले महत्त्वाचे तपशील, आवडलेली वाक्य सगळं टिपून ठेवण्याची सवय त्यांना लागली होती. त्यांच्या नोंदवह्या आजही त्या सगळ्याची साक्ष देतात. हा, नोंदवह्यांवरनं आठवलं म्हणजे बाबांनी फक्त पुस्तकातल्याच नोंदी नाहीत तर आठवणींच्या नोंदीही चांगल्या छान टिपून ठेवलेल्या आहेत. मला आठवतं माझा मुलगा केदार तेव्हा 2-3 वर्षांचा असेल बहुतेक, तेव्हा त्याने एकदा बाबांच्या टेबलावरचा एक पाटकोरा कागद घेतला आणि त्यावर रेघोट्या मारल्या होत्या. तर तेव्हा त्यांनी त्या कागदावर तारीख घालून केदारने रेघोट्या मारलेला पहिला कागद असं लिहून तो कागद अगदी जपून ठेवल्याचं मला आठवतंय. म्हणजे कागदावर काहीही लिहिलं ना तरी त्याची कदर करणारे होते बाबा. बाबांचं आमच्याशी अगदी वेगळंच नातं होतं. माझी एक खास आठवण आहे बाबांविषयी. माझ्या लग्नानंतर सुरुवातीच्या काळात माझे सासरे एक मोठे लेखक आहेत ह्याचं थोडंसं दडपण होतं माझ्या मनावर. एकदा काय झालं, आम्ही दोघंच घरी होतो आणि माझा विषय संख्याशास्त्र म्हणून मग बाबांनी त्या अनुषंगाने माझ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली आणि संख्याशास्त्रज्ञ PC महालनोबिसबद्दल आम्ही खूप बोललो. आणि मग तू पुढे अजून का शिकत नाहीस, PhD का करत नाहीस असं म्हणत बाबांनी मला परदेशी जाऊन पुढे शिक्षण घेण्याविषयी खूप प्रोत्साहन दिल्याचं मला आठवतंय. मला अगदी आश्चर्य वाटलं की बाबांना संख्याशास्त्राविषयी इतकी कशी माहिती. पण मग नंतर माझ्या लक्षात आलं की वाचन तर त्यांचं जबरदस्त होतंच, शिवाय आकाशवाणीवर असताना निरनिराळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींशी त्यांचा संबंध आला होता आणि त्यामुळेच निरनिराळ्या विषयांबद्दल त्यांच्याकडे माहितीचं अगदी भंडार होतं. आकाशवाणीवरच्या वाङ्मय विभागाचे सादरकर्ते या पदामुळं बाबांच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली होती आणि त्यांच्या लेखनाच्या बहराचाही तोच काळ होता. त्यावेळी मुंबई साहित्य संघातर्फे दुसऱ्या पिढीचे आत्मकथन हा संग्रह प्रकाशित झाला होता. त्यातल्या लेखात ते सांगतात, भक्कम पगार, दांडगी सत्ता, बढतीची शाश्वती आणि वाटोवाट सॅल्यूट मिळवून देणारी सचिवालयातली 15 वर्षांची कायम स्वरूपाची अंमलदारकी मी सोडली आणि मुंबई आकाशवाणी केंद्रावर सहाय्यक सादरकर्ता या बिनभरवशाच्या कंत्राटी पदावर स्थानापन्न झालो. ही नवी नोकरी अल्प पगाराची पण कलावंतांच्या आणि साहित्यसेवकांच्या रंगीबेरंगी दुनियेतली होती. मागचा पुढचा अंदाज न घेता मी ती चाकरी स्वेच्छेनं पत्करली. कविमित्र शंकर वैद्याने भाकीत केलं, रवी तू आकाशवाणीवर गेलास तर तुझी जातकुळी बदलेल. त्याची बत्तीशी खरी ठरली. आकाशवाणीमुळं मी एका चैतन्यमय सृष्टीत रोवला गेलो. शेक्सपियरची उक्ती आहे, मेन अँड इव्हेंट्स आर प्लांटेड इन युअर लाईफ. त्याचा मला रोकडा प्रत्यय आला. दुर्गा भागवत, वसुंधरा पटवर्धन, मंगेश पाडगावकर, गंगाधर गाडगीळ, प्रभा अत्रे, यशवंत देव, नीलम प्रभू, शांता शेळके यांच्याशी माझं सौहार्द जुळलं. सुधीर फडके मला मित्र मानायला लागले. कलासक्त जगण्यातला मोक्ष मला आकाशवाणीवर उमगला. मी आर्थिक व्यवहार कमाल स्वच्छनी पारदर्शक ठेवले. वृत्ती स्वागतशील ठेवली. चढा सूर लावला नाही. अधिकार पदाचा तोरा मिरवला नाही की अवैध देवाणघेवाण केली नाही. उमेदवार लेखक लेखिकांसाठी ध्वनिक्षेपणाचे मार्ग कायम खुले ठेवले. जुन्या जमान्यातले अनुभवी पण दुर्लक्षित साहित्यसेवक, जाणते समीक्षक, पत्रकार या सर्वांना मानपान करून वाढीव मानधन देऊन मी आकाशवाणीवरून बोलायला लावलं. परिणामतः त्यांनी जुन्या जमान्यातल्या वाङ्मयीन आठवणींचा खजिनाच माझ्यासमोर उघडा केला. माझी जाणीव समृद्ध केली. विशेषतः शिक्षकी पेशातल्या होतकरू लेखक लेखिकांना मी आंतरिक ओढीनं लिहिण्या बोलण्याची परत परत संधी दिली. कुणालाही फजित केलं नाही. आकाशवाणीवर 20 वर्ष मी फुलं वेचली. बाबांच्या ललित लेखनाची सुरुवातही याच काळात झाली. शतपावली या नावाने त्यांनी माणूस साप्ताहिकात सदर लेखनाला सुरुवात केली. सुमारे 250 लेख त्यांनी या सदरासाठी लिहिले. एका परीने आकाशवाणीमधली नोकरी हेच त्याचं निमित्त झालं. त्याविषयी एका लेखात ते म्हणतात,
पुण्याच्या माणूस या लोकप्रिय साप्ताहिकाचे सहसंपादक दिलीप माझगावकर माझ्या एका सहकारी लेखकाला भेटायला आकाशवाणीवर आले. सुयोग असा की तो लेखक गैरहजर होता आणि मी टेबलाजवळ नेमका हजर होतो. दिलीपराव मला भेटले. मी म्हटलं, तुम्ही इतक्या लांबून आला आहात तर चला मी तुम्हाला आमचे स्टुडिओज दाखवतो. ते सोबत आले, खुश झाले. चहापाणी झालं. मग निरोप देताना मी सहज म्हणालो, मी सुद्धा एक छोटा लेखक आहे हं. त्यावर ते लागलीच उत्तरले, मग आमच्या माणूसकडे लिहा की. मी सांगितलं, असं उतावळेपणाने काहीही करायचं नाही. माझ्या लेखनाचे 2 नवे नमुने मी तयार करून तुमच्याकडे पाठवीन. तुम्ही ते वाचा आणि तुमच्या ध्येय धोरणात ते बसतात की काय ते पहा. तुम्हाला जर रुचले तर मग मी माणूसचा लेखक होईन आणि समजा नाही आवडले तरी काही बिघडत नाही. त्याप्रमाणे मग मी 2 आटोपशीर नमुने त्यांच्याकडे पाठवले. ते दोन्ही ललित लेख माणूसने उठावदारपणे छापले. नि दिलीपराव पुन्हा भेटून मला म्हणाले, तुमचे लेख माणूसला हवे असतात तसेच आहेत. आता तुम्ही आमच्याकडे साप्ताहिक स्तंभलेखन सुरू करा. विषय तुम्हीच निवडा. पूर्ण स्वातंत्र्य घ्या. शतपावली ह्या माझ्या स्तंभलेखनाचा शुक्रतारा येणे प्रकारे उदयाला आला. वाचकांनी त्याचं परोपरीने स्वागत केलं. महामना वि.स. खांडेकरांनी माझी भलामण करणारं सुंदर खुशीपत्र संपादकांना स्वेच्छेने पाठवलं. संपादक माझगावकरांनी ते उमाळ्याचं पत्र माणूसच्या मलपृष्ठावर ठळकपणे सचित्र छापलं. मला उमेद आली. एकदा माणूसच्या छापखान्याचे मुकादम मला म्हणाले, आम्ही कंपोजिंग करून कंटाळलेलो असतो. हातात पडलेल्या कागदावरची अक्षरं वाचायची आणि खिळे जुळवायचे. अर्थाकडे आम्ही पाहतच नाही. पण तुमची मॅटर आली की आम्ही संपूर्ण लेख अगोदर वाचून काढतो आणि नंतर आनंदाने कंपोजिंग सुरू करतो. उत्साहात द्विगुणित करणारे हे अभिप्राय ऐकून मला समाधान वाटे. माणूसमध्ये शतपावली ह्या साप्ताहिक सदराचे मी एकही खाडा न करता वाङ्मयीन घाटांचे 250 स्तंभ लिहिले. राजहंस प्रकाशनाने त्या ढिगातल्या 70-80 लेखांचे 4 सुबक संग्रह तत्परतेनं प्रकाशित केले. शतपावली, पश्चिमेचे पुत्र, देवाघरचा पाऊस आणि आनंदाच्या 10 दिशा. उरलेल्या लेखांचे मोकळं आकाश वगैरे संग्रह इतर प्रकाशकांनी हौसेनं काढले. मला शब्द पेरावे लागले नाहीत. शतपावलीला राज्य शासनाचा पहिला पुरस्कार लाभला. महाराष्ट्र टाइम्सने बकुळं फुलं हा पाक्षिक स्तंभ माझ्याकडून लिहून घेतला. कोकण साहित्यभूषण पुरस्कार, सोलापूरचा दमाणी पुरस्कार, गुणसमृद्ध लेखन दीर्घकाळ सातत्याने केल्याबद्दल पुण्याच्या साहित्य परिषदेने दिलेला खास पुरस्कार, असे 15-20 पुरस्कार फिल्डिंग न लावता मला घरपोच झाले. पण या सुखसंचितापेक्षाही माझ्या वृद्ध आईबाबांना माझ्या लेखनानं संतोष दिला. त्यांनी तसं बोलून दाखवलं. ह्याचं मोल माझ्या लेखी अधिक आहे. वा, किती मोलाची गोष्ट आहे ना ही. हो ना. आकाशवाणीतली नोकरी हे बाबांच्या लेखनाला पूरक ठरली हे खरंच. त्याचबरोबर ह्या नोकरीनं बाबांना अनेक जीवाभावाचे स्नेही मिळवून दिले. त्यातील एक म्हणजे आपल्या मधुर आणि भावपूर्ण आवाजासाठी सुपरिचित असणाऱ्या निवेदिका करुणा देव, पूर्वाश्रमीच्या नीलम प्रभू. पुण्याच्या साहित्य सूचीने बाबांच्या स्मरणार्थ 2008 मध्ये एक विशेषांक प्रकाशित केला होता. त्यात मी आणि प्रिय पिंगे या लेखात करुणा देव यांनी आपल्या आठवणी जागवल्या आहेत. चित्रा, आपल्या श्रोत्यांना त्या आठवणी ऐकायला नक्कीच आवडतील. नक्कीच. करुणादेव म्हणतात, मी आकाशवाणीवर रुजू झाल्यानंतर 1-1.5 वर्षात पिंगेही आकाशवाणीत मराठी भाषण विभाग प्रमुख म्हणून दाखल झाले. कालांतराने आमची मैत्री दृढ होत गेली. त्यावेळी सर्वांशी एक प्रकारची बांधिलकी होती. ऑफिसमध्ये अधिकारी, कलावंत, कारकून, चतुर्थ कर्मचारी वर्ग असे भेद जरूर होते, पण सर्वांच्यात एक अतूट असा रेशीम धागा होता. वेळेप्रसंगी कोणीही कुणाचंही काम करायला आनंदाने तयार असायचे. त्यामुळेच पूर्णवेळ नाट्य कलावंत असूनही मी वनिता मंडळ, विज्ञान विभाग, संगीत विभाग, भाषण विभाग यांच्याकडे सोयीनुसार काम करत गेले. त्यात मला आनंद मिळायला लागला. शिवाय एकाच मजल्यावर असल्यामुळे सकाळी आल्या आल्या रोज पिंग्यांचं ताजं लिखाण मला वाचायला मिळायला लागलं. रोजच्या प्रोग्राम मिटिंगला जाण्यापूर्वी आपले लिहिलेले कागद माझ्या टेबलवर पिंग्यांनीच ठेवलेले असत. पांढरेशुभ्र कागद आणि त्यावर निळ्याभोर शाईनं लिहिलेला
सरळ स्वच्छ अक्षरातला तो मजकूर वाचण्याआधीच मन प्रसन्न व्हायचं. अक्षर सुटं मोकळं, कुठेही खाडाखोड नाही, अगदी त्यांच्या सरळ स्वच्छ स्वभावासारखं. आणि विषय तरी किती वेगळे. कधी त्यांना अत्यंत प्रिय असणाऱ्या त्यांच्या उपळे गावाच्या आठवणी, कधी एखाद्या लेखकावर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीवर प्रकाशझोत टाकणारा लेख, तर कधी स्वयंप्रेरणेने पायपीट करत शोधून काढलेल्या एखाद्या अभागिनीवरचा मनाला चटका लावणारा लेख, असे एकापेक्षा एक वाचनीय लेख. आणि अशा ह्या पिंग्यांनी एक दिवस चक्क आमच्यावरच लेख लिहिला. लेखाचं शीर्षक होतं बबन आणि प्रिय नीलम. तो लेख प्रसिद्ध झाल्यावर ऑफिसमधल्या काही लोकांनी आमची टिंगल करण्याचाही प्रयत्न केला. मग काय, प्रिय नीलम, आता तुम्ही कधी म्हणणार प्रिय पिंगे? मी म्हटलं कधी कशाला, आत्तापासूनच म्हणते, नाही का हो प्रिय पिंगे? पण एक सांगू, ह्या टिंगलीचं स्वरूप फार काळ टिकलं नाही. कारण आमचं वागणं बोलणंच इतकं स्वच्छ आणि पारदर्शक होतं की या टिंगलीचं स्वरूप कौतुकात कधी झालं ते कुणाला कळलंच नाही. घरीदारी सर्वत्र त्याचा सन्मानाने उल्लेख होऊ लागला. अनेकदा आम्ही दुपारचा डबा एकत्र बसून खायचो. विशेषतः दर गुरुवारी कमलवहिनी पिंग्यांच्या डब्याबरोबर मलाही भाकरी आणि अळू पाठवीत, अगदी नित्यनेमाने. खरं तर कितीतरी गोष्टी मी शिकले पिंग्यांकडून. मला वाटतं 70च्या दशकातली गोष्ट असेल. त्यावेळी 100 रुपये म्हणजे 1000 रुपयांच्या जागी असतील. आकाशवाणीत लांबून लांबून येणाऱ्या मुली ऑफिसजवळच्या एखाद्या बँकेत किंवा पोस्टात पैसे ठेवायच्या. त्यावेळी मोबाईल फोन्सही नव्हते की ATMची सोय नव्हती. ही गोष्ट कधीतरी पिंग्यांच्या लक्षात आली असणार. एकदा माझ्याजवळ येऊन ते म्हणाले, हे बघ नीलम, ही 100ची नोट आहे. ही माझ्या पाकिटात नेहमीच असते. ऑफिसमध्ये आल्यानंतर तुला किंवा तुझ्या एखाद्या मैत्रिणीला किंवा कुणालाही काही गरज लागली तर खुशाल माझ्याकडे मागायची. मी त्यांच्याकडे बघतच राहिले. कोण विचार करतो हो आजकाल इतका दुसऱ्यांचा? यथावकाश 84च्या मार्चमध्ये पिंगे रिटायर झाले. त्यांना निरोप देण्याचा छोटेखानी समारंभ ऑफिसमध्येच आयोजित केला होता. पिंग्यांबद्दल 2-4 लोकांनी भाषणं केली आणि मग मला आग्रह झाला, प्रिय नीलम, आता तूही बोल ना प्रिय पिंग्यांबद्दल. हो, मी अगदी खुशीनं उठले. पिंग्यांच्या खूप गमती सांगायच्यात मला. शिवाय पिंगे आणि मी एकमेकांच्या अनेक गोष्टींचे साक्षीदार आहोत. हे वाक्य उच्चारताना मला अचानक हुंदकाच फुटला आणि मला चक्क रडूच आलं. प्रयत्न करूनही मी बोलू शकले नाही. सर्वांची क्षमा मागून मी खाली बसले. समारंभ पूर्ण झाला. घरी जाताना देवांना मी विचारलं सुद्धा, वाईट दिसलं का हो मी रडले ते? पण मी तरी काय करू? अचानक असं कसं झालं? देवांनी माझं वाक्य अर्ध्यावरच तोडून ते म्हणाले, अगं वाईट कशाला दिसेल? तुझा तो उद्गार होता. बाबा निवृत्त झाल्यानंतरही करुणादेव यांच्याशी आमचा कौटुंबिक संबंध तसाच कायम राहिला. बाबा कायम लेखन वाचनात बुडून गेलेले असायचे. याचं खूप मोठं श्रेय आईला द्यायला लागेल. संसाराची लहान मोठी सगळी व्यवधानं तिनेच सांभाळली. आमच्या अभ्यासात बाबांनी कधी फारसं लक्ष घातलंच नाही, पण मला आणि माझ्या भावाला वेगवेगळे अनुभव द्यायला ते नेहमी उत्सुक असत. एकदा त्यांना वाटलं की आपल्या मुलांनी विमानातून प्रवास करायला पाहिजे. खरं तर तेव्हा आमची परिस्थिती बेताचीच होती, पण त्यातल्या त्यात त्यांनी आम्हाला मुंबई पुणे हा विमान प्रवास घडवला होता. आणि त्यावेळचे वैमानिक नेमके बाबांचे वाचक निघाले. मग काय, सांबूने सगळा प्रवास कॉकपिटमध्ये बसून केला. त्याने तर असाच एकदा बाबांबरोबर आगगाडीच्या इंजिनातूनही प्रवास केलाय. मुंबईत नेहरू तारांगण सुरू झाल्याबरोबर बाबा आम्हाला तिथे कार्यक्रम बघायला घेऊन गेले होते. कोकण रेल्वेचा पहिल्या दिवशीचा प्रवास आम्ही केलाय. रायचूरला जाऊन पाहिलेलं 1980 सालचं शतकातलं सर्वात मोठं खग्रास सूर्यग्रहण किंवा रायगडावरला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा 300वा स्मृती सोहळा, कन्याकुमारीचं विवेकानंद स्मारक, हम्पीचं विजयनगरचं साम्राज्य, रामेश्वराचं देऊळ किंवा मराठी विज्ञान परिषदेच्या सहली, अशा कितीतरी बाबांबरोबरच्या सहली मनावर कोरल्या गेल्यात. बाबांनी चला म्हटलं की आम्ही निघायचो.
कुठेही गेलं की तिथल्या नदीत किंवा समुद्रात एकतरी डुबकी मारायची हा त्यांचा अलिखित नियम. दुसरा नियम म्हणजे साध्यातल्या साध्या स्वच्छ हॉटेलमध्ये जेवणं. हॉटेल जितकं साधं तितकं जेवण रुचकर हे त्यांचं पक्कं मत होतं. खरेदी तर मुळीच नसायची, पण स्थानिकांना विचारून त्या त्या गावातल्या खास जागा आवर्जून पाहायच्या. मग नंतर कधीतरी त्यांच्याच पुस्तकात आम्ही एकत्र पाहिलेल्या ठिकाणाचं सुंदर प्रवासवर्णन आम्ही वाचायचो. तो लेख वाचल्यावर नेहमी आश्चर्य वाटायचं की हे सर्व बाबांनी कधी पाहिलं आणि ते आम्हाला कसं नाही दिसलं. याखेरीज गावोगावी व्याख्यानांच्या निमित्ताने फिरणं, तिथल्या शाळेला वाचनालयांना भेट देणं, त्या त्या ठिकाणच्या नवीन लेखकांना भेटणं, त्यांना पोस्टाने कात्रणं पाठवणं, पुस्तकं सुचवणं, आपण वाचलेलं सांगणं किंवा पत्रांमधून त्यांच्या सतत संपर्कात राहणं हे सगळं बाबांच्या फार आवडीचं. त्यातूनच त्याने अनेक मित्रमैत्रिणी जोडले. भटकंती ही कमाल प्रिय होती बाबांना. त्यांच्या आवडत्या लेखकांच्या कर्मभूमीला भेट देण्याची त्यांची प्रबळ इच्छा होती. त्या पायी वयाची 80 पार केल्यानंतर त्यांनी लंडनवारी केली होती. मला आठवतंय, प्रसंगी सलग 1.5-2 तास पायपीट करून त्यांनी तिथला परिसर पालथा घातला होता. व्हर्जिनिया वुल्फचं घर तर आम्हाला असं अगदी अचानक पाहायला मिळालं होतं. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, शेक्सपियरचं घर पाहून बाबा अगदी हरखून गेले होते. बाबांना जाऊन आता 17 वर्ष झाली असली तरी वेगवेगळ्या संदर्भात त्यांची आठवण येतच असते. त्यांचे परिचित आम्हाला भेटत असतात. त्यांच्या आठवणींमधून आजही बाबांच्या व्यक्तिमत्वातले वेगळे काही गुण आम्हाला कळतात. कथा, कादंबरी, प्रवासवर्णनं, व्यक्तिचित्रणं, ललितलेख असे विविध साहित्य प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले. त्याची 40 दर्जेदार पुस्तकं बाबांच्या नावानं प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या लेखनामधून ते प्रत्येक वेळी नव्यानं भेटल्याचं, नव्याने कळल्याचं समाधान आम्हाला मिळतं. अगदी खरं बोललीस ग. बाबांच्या प्रसन्न आणि सकारात्मक विचारांमधून किंवा कुठल्याही अनुभवाला सामोरं जाण्याच्या त्यांच्या नितळ दृष्टिकोनामधून आजही आपण किती काय काय शिकत असतो. त्यांच्या अप्रत्यक्ष सहवासाचा आश्वासक आधार हा आपल्या कुटुंबाचा केवढा मोठा ठेवा आहे. रवींद्र पिंगे आकाशवाणीतले आणि आठवणीतले 2025-26 हे ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र पिंगे यांचं शताब्दी वर्ष. त्यानिमित्तानं आकाशवाणीमधल्या कारकिर्दीतल्या पिंगे यांच्या शब्दात नोंदवलेल्या काही आठवणी आणि त्यांची कन्या चित्रा वाघ आणि स्नुषा छाया पिंगे यांनी जागवलेल्या त्यांच्या काही कौटुंबिक आठवणी असा हा विशेष कार्यक्रम. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.